उपद्व्यापी व्हावा. महादेव मुंडेचं मर्डर झाला ना, त्यावेळेस हाच महाजन तिथे होता. हाच महाजन हा जालन्याला सुद्धा एका केसमध्ये सस्पेंड झालेला आहे. म्हणजे महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे. राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे. जर म्हणजे आमच्या संतोष अण्णांची डेड बॉडी तिकडनं दैठण्याकडून केजकडे आणायच्या ऐवजी केजकडून कळमकडे नेत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे. त्याच्यामुळे हे दोघंही जण, एक सस्पेंड झालाय, दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावेत आणि हे सहआरोपी करावेत. तर हे दोन्ही लोक सहआरोपी झाले पाहिजेत. आता इतर सर्वांनाच सहआरोपी करावं असं आमचं पण मत राहणार नाही. कारण जास्त सहआरोपी करण्यामध्ये मुख्य केस जे आहे त्या केसला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयचं किंवा कुटुंबियाचं कोणाचंही मत नाही. पण हे मात्र दोन त्याच्यामध्ये आले पाहिजेत. आणि वायभाषे डॉक्टर, त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नावं आहे यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे. जो त्रागा, जो त्रास, जे म्हणजे क्लेशकारक 2 दिवस या ठिकाणी मत्स्योद्योगकरांचे आणि कुटुंबियाचे गेले त्याच्याबद्दल मी मान्य करतो. परंतु यामध्ये एक गोष्ट सर्व ग्रामस्थांना सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री, आणि मला काल खूप बरं वाटलं की धनंजयनी सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला आणि खरोखर संतोष अण्णाच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. जे क्लेशकारक आंदोलन तुम्ही केलंय हे आंदोलन परत करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. आणि ह्या ज्या घटना आहेत SITच्या कडं प्रकरण जाण्याच्या पूर्वीच्या आहे. आणि या पूर्वीच्यामध्ये कारण संतोष अण्णाला ज्या ठिकाणी मारायला नेलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर वायभाषे, संतोष घुले, संतोषच ना संतोष घुले नाही, सुदर्शन घुले या आरोपी करवी स्वतःचे, तो मानायला डॉक्टर आहे, तो मुकादमकीचा धंदा करतो आणि त्याचे कोणाकडे बुडालेले पैसे वसूल करायला सुदर्शन घुलेसारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ते ज्या ठिकाणी मारायला नेत होता त्याच ठिकाणाकडे संतोष अण्णाला सुद्धा नेलेलं आहे. म्हणून डॉक्टर वायभाषे आणि हे जे फिरवण्यात आलंय संतोष अण्णाला याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना याचं पत्रही दिलंय. मला वाटतं ते मीडियाच्या पण हाती पडलंय सगळीकडे. मी CM साहेबांना ते पत्रही देऊन आलोय. त्याच्यामुळे वरनं सुद्धा आणि शुक्ला मॅडम ज्या आपल्या DJ आहे त्यांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे. तिकडनं सुद्धा चौकशी होणार आहे. आणि आम्ही SP साहेब नवीन आलेत, ॲडिशनल SP, यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. SIT जे काम करते SITवरती सुद्धा विश्वास आहे. फक्त हे बिफोरचं जे आहे ते मात्र SP साहेब आणि ॲडिशनल SP साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला तपासून द्यावा अशा प्रकारची विनंती आहे. आणि मी धनंजय व सर्व त्यांच्या मातोश्री असतील, आमच्या वहिनी असतील, आमची मुलगी असेल आणि जे काही नातेवाईक आणि बाहेरचे बी काही मानेवाडीसारखी मंडळी आणि आमचे मस्साद जोगकर यांनी जे हे आंदोलन 2 दिवस केलेलं आहे तर तुम्हाला क्लेश झालेला आहे, क्लेशकारक आहे. आंदोलन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. हे बोलायला सोपं जातं परंतु ज्याला जे सहन करावं लागतं ते त्यालाच कळतं. हे क्लेशकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि जे जे म्हणून तुमची भावना आहे त्या प्रत्येक भावनेबरोबर मी स्वतः आहे एवढं नम्रपणे सांगतो आणि थांबतो. अण्णा, गावकऱ्यांनी खरं तर यापूर्वी जे आंदोलन केले त्यानंतरच काहीतरी घटना घडते. म्हणजे पहिल्यांदा जलसमाधी आंदोलन केलं, त्यानंतर गुन्हे दाखल झाले, रास्ता रोको झाला, त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले.
गावकऱ्यांचा असा समज बनत चाललाय की आम्ही आंदोलन केल्यानंतरच सरकारकडनं काहीतरी सोडून करू. नाही, असं नाही आहे सगळंच. याच्यामधलं सरकारी वकिलाची नियुक्ती, त्याला काही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला त्याचं पत्र मला वाटतं डेट माझे तुमच्याकडे आले असेल 18 तारखेला, म्हणजे फार 18 डिसेंबरला मी पत्र दिलेलं आहे. तर त्यावेळेस आपणच मध्यम मार्ग काढला होता. आता हे सगळ्याच्या लोकांना थोडीच माहीत असतं की त्यावेळेस उज्ज्वल निकम साहेब काय म्हणले, मी काही डेट्स पाहतो आणि तोपर्यंत तारखांच्या बाबतीमध्ये पीसीआर आणि एमसीआर याच्या बाबतीमध्ये काम करण्यासाठी सहाय्यक वकील म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब कोले साहेबांची नियुक्ती आपण त्या दिवशी रात्री 1:30 वाजता करून घेतली. म्हणजे प्रशासन कुठे मागं पडलंय. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि त्याच्यानंतरही डबल मी पत्र दिलेलं आहे. परंतु काय उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील, त्यांना येण्याला, डेट घेण्याला आणि सगळंच काही मीडिया पुढे सांगण्यासारखं नाही आहे. काही बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलेलं आहे, त्या गोष्टीप्रमाणे आम्ही कारवाई केलेली. अण्णा, तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची तुमची काय चर्चा झाली का? त्यांनी काय वेगळं काय आश्वासन दिलंय कोणाला? मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे पत्र दिलं त्या मागण्यांचं, त्याच्यानंतर जे इथे आता 2 दिवस क्लेशकारक आंदोलन चालू आहे.